मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे ती फक्त दंडुकशाही, हुकुमशाही आणि दडपशाहीद्वारे सुरू आहे। त्यांचे आमदार जास्त आहेत, केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात आहे। जरांगे पाटील यांचं मराठा समाजाविषयीचे आंदोलन भरकटलेल्या स्थितीत आहे। एकाच समाजाला 3-3 आरक्षण मागितले जात आहेत, हे संविधान धरून नाही। जरांगे पाटील यांचं आरक्षणाविषयीचं आंदोलन राहिलं नसून त्यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे बनले आहे। म्हणूनच त्यांच्या सांगलीतील मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता। हे जे आरक्षणाचं हे काय मराठा आरक्षणाचं जी मागणी जी आहे की आम्हाला ओबीसीतच मिळालं पाहिजे, ही मागणी फक्त दंडुकेशाहीवर चालू आहे, दडपशाहीवर चालू आहे, हुकुमशाहीवरती चालू आहे की त्या ठिकाणी त्यांचे आमदार सगळे जास्त। या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज बहुतेक सगळे आमदार मराठा समाजाचे आहेत किंवा खासदार मराठा समाजाचे आहे। एकाही आमदारांना खासदारांना कधी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वाचलं गेलं पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये अशी भूमिका या सांगली जिल्ह्यातल्या एकही आमदाराने मराठा आमदारांनी घेतलेली नाही किंवा खासदारांसुद्धा घेतलेली नाही। त्यामुळे आता ह्याचं काय करायचं उद्या हे ओबीसी समाज नक्कीच करेल, परंतु संविधानात्मक मार्गाने जे आहे आमची आरक्षणाची लढाई जी संविधानिक मार्गाने चालू आहे। आम्ही कुणाचं आरक्षण आम्ही मागत नाही, हिसकावून घेत नाही आहे आणि त्यामुळं जे काय मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती एका भरकटलेल्या स्थितीत आता गेलेल्या असं म्हणायला का हरकत नाही आहे, कारण त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटना दुरुस्ती करून 50% वरचं आरक्षण घेणं ह्याच एकमेव मार्ग आहे। नाहीतर EWS जो आहे मराठा गरीब समाजाला EWSचा आरक्षणाचा मार्ग कालही मोकळा आहे, आजही मोकळा आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे EWS आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताचं 8.5% आरक्षण ते त्याने घेतलेलं आहे। पण जो मराठा कुणबी दाखला घेईल त्याचं ते EWS आरक्षणाला तो मुकणार आहे। की कालच या ठिकाणी जरांगेंची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो जरांगेंनी काल या ठिकाणी केलेला आहे, असं एकत्र भूमिका होती। पण आता जे बघितलं तर आता त्यांची मागणी जे राजकारणाकडे चाललेली आहे, आरक्षण द्या ना तर ह्याला पाडू ना तर त्याला पाडू, पाडायची भाषा जी आहे ती राजकारणामध्ये शेवटी जनता ठरवते। कोण कुणाला जिंकून आणणार किंवा कोण कुणाला निवडून आणणार हे जनता ठरवत असते, ते प्रकाश शेडगे ठरवत नाही किंवा जरांगे ठरवत नाही किंवा मुख्यमंत्री ठरवत असतो। त्यामुळे ह्या पाडापाड्याची भाषा, उभा करण्याची भाषा हे जे काय सुरू आहे त्याच्यावरून जरांगेंचं जे आहे की आता त्यांचं जे सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे ती आता राजकीय चळवळ जी आहे तिच्याकडेच चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। आणि म्हणूनच त्या ठिकाणी जरांगेंना बराचसा विरोध जो आहे तो आता मराठा समाजातून व्हायला सुरू झालेला आहे।